तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज जो अहमदनगर जिल्ह्याचा पोलीस भरतीचा पेपर झाला त्याच्या मॅथच्या पार्टचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। ते आपण दोन पार्टमध्ये पाहणार आहोत। त्यापैकी पार्ट फर्स्ट हा सोपा असेल आणि पार्ट सेकंड मध्ये आपण अवघड प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ जर पाहिले असतील गणित या विषयाचे तर नक्कीच तुम्हाला त्या पेपरमध्ये फायदा झाला असेल। जसं बघा प्रश्न क्रमांक 1 जो होता 51 नंबरला प्रश्न क्रमांक 1 होता। काय होतं बघा, जर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर xy चं गुणोत्तर किती विचारलंय। जर तुम्ही क्वेश्चन पेपर व्यवस्थित पाहिली तर एकदम सोपे असे प्रश्न पोलीस भरतीला पडलेले आहेत। या प्रश्नाचा जर विचार केला तर बघा 2x बरोबर 3y बरोबर 4z आणि आपल्याला xy चं गुणोत्तर काढायचं आहे। हा प्रश्न मी बनवून टाकलेला आहे। काय करायचं बघा, 2 3 4 या संख्यांचा लसावी काढायचा आणि लसावीने आपल्याला फक्त भागायचं म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल। मग लसावी 2 आणि 3 आणि 4 तर लसावी म्हणजे काय, तिघांच्या पाड्यात कॉमन असणारी संख्या। मग ती कोणती आहे, ते आहे 12। मग 12 ने भागूया, 12 12 आणि 12 मग किती येतं बघा उत्तर, 2 1 2 बेसाई 12, 3 1 3 3 चौक 12, 4 1 4 4 3 12 म्हणजे 6 4 3 6 4 3 हे आपलं उत्तर असेल। म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर असेल। क्रमांक 52 प्रश्न क्रमांक 52 बघा, एक संख्या 45% ने वाढवली तर 116 होते, तर ती संख्या कोणती। या प्रश्नावर देखील मी व्हिडिओ बनवून टाकला होता। एकदम सोपा आहे। करायचं काय बघा, एक संख्या 45% ने वाढवली तर ती 116 होते। एक संख्या 45% ने वाढवली म्हणजे बघा एक 100% नावाची संख्या, म्हणजे एक संख्या 100% आहे, ती 45% ने वाढवली तर ती 145 होणार। म्हणजे 100% जी ऑलरेडी होती ती 145% केली। त्यानंतर बघा ती संख्या जी आपल्याला माहित नाही ती डायरेक्टली 116 झाली। असं जर विचार केला तर आपल्याला x नावाची संख्या काढायची। मग तिरकस गुणाकार करूया बघा, हा 116 इकडे आला 100 सोबत गुणिलेला आणि 145 भागिलेला गेला आणि बरोबरच्या पलीकडे x। जर या दोघांचा गुणाकार केला तर बघा 116 1 116 आणि वरती 2 0 आणि भागिले 145 बरोबर x। 145 आणि 1160 विचार केला तर 8 नंबरला 145 च्या पाड्यात 1160 आहे आणि वरती हा 0 म्हणजे 80 ही ती संख्या असेल। म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर होतं। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 54 चा जर विचार केला तर जो प्रश्न मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये घेतला होता अगदी जसाच्या तसाच हा प्रश्न पडलेला आहे। तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो पाहू शकता। बघा प्रश्न असा आहे, जर एस बी बरोबर 3 4 आणि बी सी 5 6 तर एस सी किती। इतका सोपा प्रश्न पोलीस भरतीलाच पडला होता। बघा एस बी सगळ्यात आधी बघा एबीसी आपण लिहून घेऊया। त्यानंतर ए आणि बी चं गुणोत्तर बघा 3 4, त्यानंतर बघा बी आणि सी चं गुणोत्तर, बी आणि सी चं गुणोत्तर 5 6 तर ए आणि सी चं गुणोत्तर काढायचं। अशा प्रकारचा प्रश्न बघा 4 तसाच घ्यायचा पुढं, हा 5 देखील तसाच मागे घ्यायचा। त्यानंतर बघा गुणाकार करूया यांचा, 3 5 15, त्यानंतर 4 5 20 आणि त्यानंतर 4 6 24 होतात। आपल्याला ए आणि सी चं गुणोत्तर काढायचं म्हणजे 15 24 काढायचं आहे। मग हे दोघं कोणाच्या पाड्यात आहे बघा, 3 च्या पाड्यात आहे। 3 5 15, 3 8 24 म्हणजे 5 8 हे त्यांचं गुणोत्तर असेल। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्यांचं उत्तर होतं। मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 55। प्रश्न क्रमांक 55 बघा, खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलंय आणि अपूर्णांकामध्ये आपल्याला प्रश्न दिलाय। बघा 4 पैकी आपल्याला सर्वात मोठी संख्या ओळखायची। मोठी संख्या ओळखण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला छेद कोणाचा लहान आहे तो पाहायचा आहे। जर या दोघांचा विचार केला तर त्यांचा छेद लहान आहे। मग जर दोघांचा छेद लहान आहे तर दोघांपैकी मोठी संख्या कोणती, तर बघा दोघांचा जर छेद लहान असेल तर त्यापैकी मोठा अंश कोणाचा आहे ते पाहायचं। तर या ठिकाणी बघा या 9चा अंश मोठा दिसतो, 9 हा मोठा अंश आहे आणि 13 देखील लहान छेद आहे। म्हणजे 9 भागिले 13 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 56। बघा या ठिकाणी सांगितलंय दिलेल्या संख्या मालिक प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा। या ठिकाणी जे प्रश्न चिन्ह आहे त्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचं। एकदम सोपं आहे। करायचं काय बघा, म्हणजे करायचं काय होतं आजच्या पेपरमध्ये बघा 2चा आणि 8चा विचार जर केला तर बघा 2 चौक 8 होतात, पण 8चा आणि 26चा विचार केला तर 8 चौक 32 होतात। या ठिकाणी 26 आहे म्हणजे वेगळं लॉजिक या ठिकाणी लावलंय। लॉजिक काय बघा, 2चा आणि 8चा विचार केला तर बघा 2चा 3 वेळेस गुणाकार केला तर 6 येतो आणि 6 मध्ये +2 केला तर 8 येतो। सेम तीच ट्रिक सगळीकडे अप्लाय करूया। 8चा 3 वेळेस गुणाकार बघा 8 3 24, त्याच्यामध्ये +2 26 होतात। त्यानंतर 26चा 3 वेळेस गुणाकार बघा 78, त्यामध्ये +2 केले तर बघा 80 होतात। त्यानंतर 80चा 3 वेळेस गुणाकार करायचा होता आणि त्यामध्ये 2 ऍड करायचे होते, 8 3 24, त्याच्यावरती हा 0 240 आणि अधिक 2 म्हणजे 242 या प्रश्नाचं उत्तर होतं। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर होतं। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 57। बघा या ठिकाणी सांगितलं विसंगत घटक ओळखा। विसंगत घटक आपल्याला ओळखायचं आहे। बघा पर्याय क्रमांक ABCD आपल्याला दिलाय। लॉजिक काय लावायचं होतं बघा, यांची बेरीज करायची होती। 4 आणि 2 किती होतं बघा 6, त्यानंतर 2 आणि 1 3, त्यानंतर 4 आणि 4 8 होतो, त्यानंतर 2 आणि 2 4, त्यानंतर बघा 6 आणि 2 8, त्यानंतर 2 आणि 3 5 होतो, त्यानंतर बघा 4 आणि 8 12, त्यानंतर बघा 4 आणि 2 6 होतो। करायचं काय होतं बघा, या 3 दुने 6 होतो, त्यानंतर 4 दुने 8 होतो, 6 दुने 12 होतो, पण 5 दुने 10 होतो। तर या ठिकाणी 8 आहे म्हणजे विसंगत घटक पर्याय क्रमांक सी असेल। म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असेल।
विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 58. बघा या ठिकाणी सांगितलंय एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या जर 76 असेल तर मुलांची संख्या किती? एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी गुणोत्तर आलं त्या ठिकाणी x आलंच म्हणून समजा. बघा मुली बरोबर 4x आहे, मुलींची संख्या 4x. त्यानंतर बघा मुलांची संख्या मुले बघा 5x मानूया. त्यानंतर मुलींची संख्या सांगितलंय 76, म्हणजे मुलींचं गुणोत्तर 4x आहे, म्हणजे 4x बरोबर 76 आहे. तर आपल्याला इथून x भेटेल बघा, x बरोबर 76 तासात 4 भागिलेला गेला, 4 1 4, खाली उरला 3, 3 वरती 6, 4 9 36, म्हणजे x बरोबर 19 भेटला. मग तोच x आपण 5x मध्ये टाकूया, म्हणजे मुलांची संख्या आपल्याला भेटून जाईल. बघा 5 गुणिले 1 च्या ऐवजी 19, मग किती येतं उत्तर? बघा 5 9 45, हातच्याले 4, 5 1 5 4 9, म्हणजे 95 मुलांची संख्या असेल, म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 59. बघा या ठिकाणी सांगितलंय पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल. या ठिकाणी जे प्रश्न चिन्ह आहे त्या ठिकाणी आपल्याला येणारा पर्याय ओळखायचा आहे. एकदम सोपा आहे. करायचं काय होतं बघा, 26 50 82 बघा एक ठराविक क्रम आहे. 26 चा विचार केला तर बघा 5 चा जर वर्ग केला आणि त्यामध्ये एक ऍड केला तर 26 येतो. बघा 5 चा वर्ग 25 अधिक 1 26. 50 चा जर विचार केला तर बघा 7 चा वर्ग आणि अधिक 1 केला ऍड तर 50 येतो. बघा 7 चा वर्ग 49 अधिक 1 50. 82 चा जर विचार केला तर 82 बघा 9 चा वर्ग अधिक 1 केला तर बघा 82 येतो. म्हणजे बघा 5 7 9 ह्या विषम संख्या आहे, विषम संख्याचा क्रम आहे. मग 9 नंतर येणारी क्रमाने विषम संख्या 11 आहे, म्हणजे 11 चा वर्ग करून त्यामध्ये एक ऍड करायचा होता. 11 चा वर्ग 121 आणि त्याच्यामध्ये एक ऍड करूया, म्हणजे 122 हे याचं उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक हे त्याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 60. बघा या ठिकाणी सांगितले जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. एकदम सोपा आहे. करायचं काय बघा, शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर. बघा जर 5 सप्टेंबर रोजी शुक्रवार असेल तर गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी कोणता दिवस असेल? 2 ऑक्टोबर रोजी कोणता दिवस असेल? आता काय करायचं बघा, 5 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर मध्ये किती दिवसांचा फरक आहे? तर तो आहे बघा 27 दिवसांचा फरक. मग या 27 दिवसांना आपण आठवड्यातल्या 7 दिवसांनी भागूया. किती येतं बघा, 7 1 7, 7 3 21. बाकी किती होते ते पाहिजे आपल्याला. बाकी उरते 6, म्हणजे शुक्रवारच्या पुढे जी बाकी उरले तितके दिवस जायचे. त्या दिवशी गांधी जयंती असेल, मग काय करूया बघा, शुक्रवारच्या पुढे 6 दिवस गेले तर आपल्याला गुरुवार भेटतो, म्हणजे गुरुवारी गांधी जयंती असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी गुरुवारी असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 61. बघा या ठिकाणी सांगितलंय एका सांकेतिक भाषेत जर इंडिया बरोबर 13,416, वर्ल्ड बरोबर 75,284, तर डोनाल्ड बरोबर किती? एकदम सोपं आहे, फक्त शब्द जुळवायचे होते आपल्याला. बघा डोनाल्ड डी कुठे आहे? या ठिकाणी डी बघा, डी साठी आपल्याला 4 भेटतो. त्यानंतर ओ कुठे दिसतो बघा, या ठिकाणी ओ साठी 5 भेटतो. त्यानंतर एन कुठे दिसतो बघा, एन या ठिकाणी 3 भेटतो. त्यानंतर ए साठी किती भेटतो बघा, ए साठी 6 भेटतो. त्यानंतर एल साठी किती भेटतो बघा, एल साठी पुन्हा 8 भेटतो. आणि त्यानंतर बघा डी साठी पुन्हा एक वार 4 भेटतो. डी साठी आपण 4 घेतला होता, म्हणजे 45 36 84 पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 63. बघा या ठिकाणी सांगितले प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. हे जे प्रश्नचिन्ह दिलंय त्या जागी योग्य पर्याय निवडायचा होता. एकदम सोपं लॉजिक लावायचं होतं. करायचं काय होतं बघा, के एल एम एन हे इंग्रजी वर्णमालेत येणारे सलग अक्षर आहेत. के एल एम एन, एन नंतर येणारं सलग अक्षर ओ आहे बघा, म्हणजे 1 नंबरला ओ कन्फर्म येणार होता. मग पर्यायमध्ये जर पाहिलं तर बघा बी नंबरला फक्त 1 नंबर ओ दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होतं. आता पाहूया प्रश्न क्रमांक 64. बघा या ठिकाणी सांगितले जर ए बरोबर ई, बी बरोबर एफ, सी बरोबर जी, तर गो अहेड बरोबर किती असेल? आता लक्षात ठेवा, एचा आणि ईचा जो संबंध आहे, बेचा आणि एफचा जो संबंध आहे, सीचा आणि जीचा जो संबंध आहे, तोच बघा गो अहेड या शब्दातील प्रत्येक अक्षराचा लावायचा. जर एचा आणि ईचा विचार केला तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं होतं बघा, एबीसीडी या प्रकारे लिहून घ्यायची होती. बघा ए पासून एम पर्यंत 13 अक्षर आणि त्यानंतर बघा एन पासून झेड पर्यंत 13 अक्षर उलटे लिहायचे होते. मग करायचं काय बघा, ए पासून ई किती अंतरावर आहे बघा, 1 2 3 4. नंतर बी पासून एफ बघा, बी या ठिकाणी आणि एफ या ठिकाणी 1 2 3 4. त्यानंतर सी पासून जी किती अंतरावर आहे बघा, सी पासून जी 1 2 3 4, म्हणजे गो अहेड या शब्दातील प्रत्येक अक्षर 4 4च्या फरकाने येणार आहे. जीचा जर विचार केला तर जी या ठिकाणी त्या पुढचं 4 नंबरचा अक्षर बघा 1 2 3 4 के. त्यानंतर पुढे बघा ओचा जर विचार केला 1 2 3 4 यस. एचा जर विचार केला तर बघा 1 2 3 4 ई. एचचा जर विचार केला तर बघा 1 2 3 4 यल. ईचा जर पुन्हा विचार केला तर 1 2 3 4 आय. त्यानंतर एचा पुन्हा विचार केला तर 1 2 3 4 पुन्हा ई. आणि डी चा विचार केला तर बघा 1 2 3 4 एच. जर बघा के एस ई एल आय ई एच याचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर होतं.
विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 66. बघा या ठिकाणी सांगितलंय अचूक श्रेणी निवडा. म्हणजे बघा पर्यायांपैकी असा अचूक श्रेणीचा गट आपल्याला निवडायचा जेणेकरून बघा ही जी मालिका आहे ती पूर्ण होईल. मग जर विचार केला तर बघा RTU याच्यामध्ये जर एस टाकलं तर RSTU होतो, बरोबर. त्यानंतर बघा पुन्हा एक या ठिकाणी आर टाकलं तर RS, या ठिकाणी टी टाकलं तर यू, आणि या ठिकाणी आर नंतर एस टाकलं तर बघा RSTU म्हणजे आपल्याला काय पाहिजे, एक नंबर एस पाहिजे, मग आर पाहिजे, मग टी पाहिजे आणि मग एस पाहिजे, मग SRTS हे गट आपल्याला पाहिजे. मग हे कोणत्या ठिकाणी दिसतात तर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतात, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 72. बघा या ठिकाणी सांगितलंय अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. बघा अनुक्रमे आल्यानंतर काय करायचं होतं, हा फॉर्म्युला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितला होता. करायचं काय होतं, अनुक्रमे जर नाव आलं तर बघा पहिली संख्या घ्यायची, त्याच्यामध्ये बघा शेवटची संख्या ऍड करायची आणि भागिले फक्त 2 करायचं, म्हणजे आपली सरासरी येऊन जाते. 97 ने किती होतं बघा 98, म्हणजे 98 भागिले 2 आपल्याला करायचं होतं. 2 ने जर 98 भागलं तर बघा बे एक बे बे चोक 8, उरला 1, 1 वरती 8, म्हणजे बे 9 18, म्हणजे 49 ही त्या संख्यांची सरासरी होती, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर होतं. मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 65. बघा या ठिकाणी सांगितले माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये व कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक राहिले, तर तिने किती रुपये खर्च केले. बघा काय सांगितलंय, माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये, 60% रुपये मशिनरीसाठी अधिक 25% रुपये कच्च्या मालासाठी खर्च केले, म्हणजे एकूण खर्च बघा 85% झालाय. आणि सांगितलं का बघा 1800 रुपये शिल्लक राहिलेत. आता जर 100% मधून 85% गेले तर उरतात 15%, म्हणजे 15% शिल्लक राहिले. आणि रक्कम कितीची राहिली बघा 1800 रुपयाची शिल्लक, म्हणजे उरलेली जी 15% रक्कम आहे तीच 1800 रुपये असेल. तर आपल्याला काढायचं काय बघा, जी 85% रक्कम खर्च झाली ती किती रुपये असेल, तिला एक्स मानूया. मग तिरकस गुणाकार करूया बघा, हा एक्स वरती आला बरोबर 85 1800 सोबत 85 1800 सोबत भागिले 15 खाली, मग 15 ने 1800 भाग जातो बघा, 15 1 15, उरला खाली 3, त्याच्यावरती 0, 15 दुने 30 आणि त्याच्यावरती 0, म्हणजे x बरोबर 120 गुणिले 85 करायचे. जर हा गुणाकार आपण केला तर आपल्याला भेटतं बघा 10,200 रुपये, म्हणजे तिने एकूण 10,200 रुपये खर्च केले, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अहमदनगर पोलीस भरती 2024 या परीक्षेला म्हणजे आजच्या दिवशी मॅथ्सचे जे क्वेश्चन्स आले होते एकूण 25, त्यापैकी 15 क्वेश्चन्स आपण आता पाहिले. अगदी थोडक्याच वेळात आपण पार्ट सेकंड देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजच्या व्हिडिओची जर तुम्हाला मदत झाली असेल तर जे इतर तुमचे मित्र असतील त्यांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.